वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावर सरकारच्या उपाययोजना हा आमचा विषय होता। पण या विषयाला अनेक मान्यवरांनी बगल दिले, त्यामुळे माझं सुद्धा कर्तव्य आहे की मला तुमच्यापर्यंत योग्य गोष्ट मांडणे। बंधू तुम्ही माझ्या विषयावर येतो, मी माझ्या विषयावर येतो। ऐकायची क्षमता असली पाहिजे, आपली ऐकायची आपली तयारी असली पाहिजे। या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी आपला विषय वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण होणारा धोका। मी आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये ज्या वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होत होतं, मी तुम्हाला आकडेवारी सांगतो। त्यांनी भाषण केली की शासकीय धोरण काय असली पाहिजे त्यावर ते बोललेले आहेत। त्या पद्धतीने बोला। मी तुम्हाला तेच सांगत आहो, मी तुम्हाला तेच सांगत आहो। ऐकायची तयारी ठेवा, मी राजकीय बोलत नाही। ऐका 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 हे बघा, या ठिकाणी सर्व शेतकरी आहे, मला बोलू द्या, मी काय बोलतो। कृपा करून मी शेतकऱ्यांना विनंती करतो, ही परिषद आहे किंवा कोणत्या पक्षाचं एक अशी सभा नाही आहे, त्याच्यामुळे या परिषदेला आलेल्या जी पाहुणे मंडळी आहे यांचा आपण सन्मान केला पाहिजे। काय बोलते ऐकून घेऊ आपण, त्यानंतर आपल्याला समजतं आहे काय करायचं आहे। कारण समोर निवडणुका आहे, आपल्या हातात चावी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय घाबरायचं आहे। जो वक्त येतो या ठिकाणी बोलतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य त्याला बोलू दिलं पाहिजे। म्हणून शेतकरी मित्रांनो, ही परिषद शेतकऱ्यांनी यशस्वी करायची असेल तर प्रत्येक एकाच मनोगत ऐकणं फार गरजेचं आहे। शेतकऱ्यांना उपस्थित सर्व तू शांत बेस। हॅलो, जी परिषद आहे तू शांत बेस। हॅलो, आपल्याला सर्वांना आपल्या शेतकऱ्यांच्या वन्यजीवांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, लढा उभारायचा आहे। त्या संदर्भात आपण इथे चर्चा करण्यासाठी परिषद घेतला आहे। या वन्यजीवांच्या समस्येच्या संदर्भातच आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आयोजनाचा जबाबदार माणूस म्हणून मी बोलतोय। माझे शेतकरी गोंधळ घालणार नाही हे मला 100% माहीत आहे। म्हणूनच मी भोंगडे साहेबांना शब्द दिला की तुमचा पूर्ण ऐकला जाईल।